संजय राऊत राज ठाकरेंची भेट घेणार आहेत। थोड्याच वेळात राऊत शिवतीर्थावर जाणार आहेत। दोन्ही नेत्यांमध्ये महत्त्वाची चर्चा होणार आहे। थोड्याच वेळात संजय राऊत हे शिवतीर्थावर जाणार असल्याची माहिती समोर येते। तर दोन्ही नेत्यांमध्ये महत्त्वाची चर्चा होणार आहे। थोड्याच वेळात संजय राऊत हे शिवतीर्थावर जाणार आहेत। दोन्ही नेत्यांमध्ये काय चर्चा केली जाते? ठाकरे बंधूंच्या सभांचा धडाका सुरू होणार आहे आणि या सभांसंदर्भात किंवा निवडणूक रणनीती संदर्भात या दोन्ही नेत्यांमध्ये काही चर्चा होते का हे पाहावं लागेल। थोड्याच वेळात संजय राऊत राज ठाकरे यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी म्हणजे शिवतीर्थ या निवासस्थानी जाणार आहेत। काल उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता। अनेकांची नाराजी उफाळून आलेली आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये देखील अनेकांनी बंडखोरी केलेली आहे। अनेक नाराज कार्यकर्ते आहेत, त्यामुळे या नाराजी जी दूर कशी करायची या संदर्भात देखील काही चर्चा होते का हे पाहावं लागणार आहे। काल दोन्ही ठाकरे बंधूंची भेट झालेली होती आणि आज संजय राऊत हे शिवतीर्थावर जाऊन राज ठाकरे यांची भेट घेणार आहेत आणि या संदर्भात अधिक बोलूयात। आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील आपल्यासोबत आहेत। कृष्णात, काल दोन्ही ठाकरे बंधूंची भेट झालेली होती। नाराजी कशी दूर करायची या संदर्भात चर्चा झाली। आज राऊत त्यांच्या भेटीला जात आहेत। काय वाटतंय, काय दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा होऊ शकते? दोन्ही पक्षामध्ये नाराज तर आहेतच, त्याचबरोबर काही जणांनी बंडखोरी देखील केलेली आहे। हे बंडखोरी 2 दिवसामध्ये शमवणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि त्याचबरोबर जे नाराज आहेत त्यांना त्यांची नाराजी दूर करून पुन्हा पक्ष कार्यासाठी त्यांना प्रवृत्त करणं हे देखील काम या 2 दिवसामध्ये करावं लागणार आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून राज ठाकरे यांना भेटण्यासाठी संजय राऊत जात आहेत आणि या भेटीमध्ये प्रामुख्यानं हीच चर्चा होऊ शकते की येत्या काळामध्ये कशा असू शकेल, संयुक्त सभा कुठं सुरू असू शकतात, असू शकतात, या सर्व गोष्टी साधारणतः चर्चा ही अपेक्षित आहे। कारण कालच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये देखील बैठक झाली होती, जी मातोश्रीवर पार पडली होती। त्यामुळे आता या 2 दिवसांमधले बंडखोरी शमवणं आणि त्याचबरोबर नाराजी दूर करणं हे सर्वात मोठं आव्हान दोन्ही पक्षांपुढे आहे। नक्कीच, धन्यवाद कृष्णा दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।